सर्वेभ्यः छात्रेभ्यः युष्माकं स्वागतमस्ति। अधुना वयं दृक्श्राव्य माध्यमेन संस्कृतस्य अध्ययनं करिष्यामः. Okay, last time we already started the next chapter, means 8.2 कुत्र असति. What is the meaning of कुत्र असति? Is the where is. सप्तमी विभक्ती is we already studied about the सप्तमी विभक्ती. तर आपण बघितलं इन द सप्तमी विभक्ती पुल्लिंगम सप्तमी एकवचनम देवे. In the Strilingam, Saptami Ekvachanam is a Malam. And Pusakalingam, Saptami Ekvachanam is a Vane. Understand? Now, the form of locative case are used to show the place where a thing is or where something took place. Okay, the form of locative case आपण कशासाठी यूज करतो तर प्लेस दाखवण्यासाठी. These forms replace the word kutra. Kutra sati. Okay, is in the form of question. ओके आपण बघितलेलं की हस्त प्लस ए हस्ते. अँड अकॉर्डिंग टू वी सॉ द सम एक्झाम्पल. फलम कुत्र असति. वेर इज द फ्रूट. फलम वृक्षे असति. कूपी कुत्र असति. कूपी स्यूते असति. देन इन द स्त्रीलिंगम नपुसकलिंगम ऑल्सो पुष्पम प्लस ए पुष्पे. अकॉर्डिंग टू दैट द पुसकलिंगम चंद्र कुत्र. चंद्र गगने. ओके गगने is the नपुसकलिंगम. मीनाः कुत्र तरन्ति. where is fish swimming. मीनाः जले तरन्ति. then in the नपुसकलिंगम after that स्त्रीलिंगम is ending in a and ending in e. मापिका plus या मापिकायाम. मार्जनी plus या मार्जन्याम. e is dropped. then स्त्रीलिंगम मौक्तिकानि कुत्र. मौक्तिकानि मालायाम garland. then लेखनी कुत्र. लेखनी पेटिकायाम. the pen is in the box. then स्त्रीलिंगम नौका कुत्र वहति. नौका नद्यां वहति. नदी is the ending in e. then जलम कुत्र असति. जलम द्रोण्याम अस्ति. याम is affected after the adding the drona. Droni is dropped and yam is there. Water is in the bucket. Okay, after that we have to see how can we have to form in the exam. Jalam kutra asati. There is a one chart is given. Okay, in the chart there is a jalam. Okay, पाणी कुठे कुठे असते. वेर इज अ वॉटर. सरोवरम लेक कूपी बॉटल कलश. कलश आपण तांब्या वगैरे बोलतो ना तो तसा. ओके नदी रिवर समुद्र ओशन गंगा द नेम ऑफ द रिवर. ओके तर वी हॅव टू फॉर्म द सेंटेन्स अकॉर्डिंग टू युजिंग दिस चार्ट. जलम कुत्र असति. फॉर एक्झाम्पल जलम सरोवरे अस्ति. वी हॅव टू यूज देअर सप्तमी विभक्ती. अकॉर्डिंग टू दॅट आन्सर इज जलम कुप्याम अस्ति. कुपी चेंज इन याम कुप्याम. जलम कलशे अस्ति. कलश चेंज इन कलशे. जलम नद्याम अस्ति. नदी चेंज इन याम नद्याम. जलम समुद्रे असति. समुद्रे समुद्रम चेंज इन समुद्रे. जलम गंगायाम अस्ति. गंगा चेंज इन याम. देयर इज अ फेमिनाइन जेंडर. अँड जलम सरोवरे असती. तर पाणी कुठे कुठे. पाणी विहिरीमध्ये पाणी कशामध्ये. पाणी नदीमध्ये पाणी समुद्रामध्ये पाणी गंगामध्ये पाणी सरोवरामध्ये आहे. वॉटर इज एव्हरीवेअर. ओके that type whenever we have to we have to show location, that time we have to use saptami vibhakti. In the strilingam yam pratyay is there. In the napusakalingam a pratyay is there, as well as in the pullingam also a pratyay is there. Like that patram patre. Okay, in the napusakalingam phalam phale. Okay, in the pullingam vriksha vrikshe. Okay, in the Srilingam kuppi kuppyam. Understand? Now we have to start the next thing. Now we have to see next thing, means next chapter. Kim 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 म्हणजे what. Okay, so let us be attentive, be with me. Now we have to see 8.2 kim kim. Kim kim, what is the meaning of kim? Kim means what. What is this, what is that, what is this. Okay, like that only. In the kim we have to use द्वितीया विभक्ती. आपल्याला द्वितीया विभक्ती यूज करायची आहे. अकॉर्डिंग टू दॅट सी पुल्लिंगम भाषा सूत्रम 2 मधलं आपण घेतलं होतं हे चार्ट. ओके एक वचनम किम किम देवम. ओके देवम. इन द्वितीया वी हैव टू यूज देवम. In the Srilingam malam. Malam.
In Napusakalingam, vanam. According to that, vanam, then malam and devam is ending of ma pratyay is there. Devam, malam and vanam. तर तुम्हाला कळलंच असेल की तुम्ही टू रिमेंबर की एंडिंगला म प्रत्यय असला तर असते द्वितीय विभक्ती. नाउ वी हॅव टू सी की व्हॉट इज द यूज ऑफ द्वितीय विभक्ती. आपण द्वितीय विभक्ती शिकतो इन द फॉर्म ऑफ द किम इन द लेसन. वाक्ये क्रियासूचकम पदम क्रियापदम म्हणजे क्रिया दर्शवणारे. ओके, वॉट ॲक्शन दर्शवणारे. व्हॉट इज दिस क्रियापदम, वर्ब इज देअर. अँड कर्तृसूचकम पदम कर्तृपदम. अँड सब्जेक्ट शिकवायचं तर सब्जेक्ट असतो. ओके, यत कर्म सूचयती तत् कर्मपदम. अँड कर्म जे दाखवतं ते असतं कर्मपदम. ओके, अँड कर्मपदस्य द्वितीया विभक्ती भवती. इन संस्कृत कर्ता इज इन द प्रथमा केस, प्रथमा विभक्ती, अँड कर्म इज इन द द्वितीया विभक्ती. नाउ वी हॅव टू स्टडी अबाउट द द्वितीया विभक्ती. कर्म आपण शिकतोय कर्म. ओके, तर फॉर एक्झाम्पल बालकः पाठं पठति. अगेन आय एम रीडिंग. बालकः पाठं पठति. In this patam is the pullingam. This is a sentence in the pullingam. Okay, according to that, lat lakarah balaka is the ekvachanam. That's why we use here pathati. Ti pratyay is there. Balakah pathati. Balakau pathatah. Like that only. Okay, the balakah patati. What balak काय वाजते? पाठम. The patham is the karma padam. That time we have to use their dvitiya vibhakti. Okay, that time we have to use their dvitiya vibhakti. Now second example is a Strilingam. Balika malam rachayati. Balika malam rachayati. In this sentence mala is in the Strilingam. Balika काय बनवते? माला means a garland. Okay, the patmala is the karma of this sentence. In this sentence, balika is the karta, rachayita is the kriyapada. In Sanskrit, kriya suchaka padam, kriya ji दाखवते action is a kriyapadam, and karta दाखवते ते असं कर्तुपदम. But यत कर्म सूचयती तत् कर्म पदम, आणि जे कर्म दाखवतो ते कर्म पदम असतं. And this is the what is this? This is the dvitiya vibhakti. Then third one is saha phalam khadati. Phalam is in the napusakalingam. Phalam means what? Phalam means fruit. Okay, the saha is the karta, khadati is the kriya pada. Saha is the subject, khadati is the verb, and the object is phalam means fruit. सह किम खादती. सह फलम खादती. तर अकॉर्डिंग टू दिस चॅप्टर नेम किम का सूचित करता आहे? किम इज वॉट. ओके, अंडरस्टँड वॉट सूचित करता आहे. समजलं. नाउ वी हॅव टू सी 1-2 examples of this. See in the picture, balika kim khadati. Balika kim khadati. The kim is action, kim is asking the question to the someone. Balika kim, balika काय खाते? Balika फलम खादती. Balika falam khad. You can write a kalingam also, because watermelon is the meaning of the watermelon in the Sanskrit is the kalingam. Balika falam khadati. The falam is notified. This is in the dvitiya vibhakti. कोणती विभक्ती आहे? द्वितीया विभक्ती. The one more example is the balakah kim patati. Here is a spelling mistake. The balakah kim patati. Balakah pustakam pathati. Here balaka is there. Balakah pustakam pathati. Okay, the balak काय वाजते? पुस्तक वाजते. According to that, we have to see how can the forms of a pullinga. Vrukshah plus ma. Vrukshah plus ma. Vruksham. Vrukshah plus ma.
वृक्षम. वृक्ष प्लस बी चालेल किंवा वृक्ष प्लस मग वृक्षम. अकॉर्डिंग टू दॅट वी हॅव टू सी द नेक्स्ट. इन द नपुंसकलिंगम फलम प्लस मग फलम. फलम प्लस मग फलम. इन द नपुंसकलिंग प्रथमा एकवचन इज अ फलम लाईक दॅट वनम. अँड द स्त्रीलिंगम रोटिका प्लस मग रोटिकाम. द्रोणी प्लस मग द्रोणी. तर अकॉर्डिंग टू दॅट दिस फिगर यू हॅव टू रिमेंबर इज अ म एंडिंग इन म इज ॲप्लिकेबल फॉर द द्वितीया एकवचन पुल्लिंगम स्त्रीलिंगम नपुंसकलिंगम रिस्पेक्टिव्हली. Pullingam is the like that now we saw is a Napusakalingam vanam rotikam droni, and in the pullingam we saw already ruksham. Understand? So ruksham, rotikam, द्रोणीम अँड फलम इज एंडिंग इन म इज देअर. म्हणजे एंडिंग म सूचित करतो की हे वाक्य जे आहे द्वितीया विभक्तीमधलं आहे. जो हे शब्द जो द्वितीया विभक्तीमधला आहे. अकॉर्डिंग वी हॅव टू सी सम एक्झाम्पल ऑफ अ पुल्लिंग. कर्मकरः वृक्षम सिंचती. वृक्ष इज इन द पुल्लिंगम. कर्मकर वृक्षम सिंचती. कर्मकर काय सिंचन करते? what वृक्षम. वृक्षम इज अ लोकेट ऑब्जेक्ट. दॅट टाइम वी हॅव टू यूज द्वितीया विभक्ती. कर्मकर म्हणजे कामगार. वृक्ष वृक्ष म्हणजे झाड. सिंचती सिंचती म्हणजे गिविंग वॉटर. देन सेकंड सेंटेन्स सज्जनः धर्मम पालयती. सज्जन लोक धर्माचं पालन करा. धम्म मीन्स राईटनेस. सज्जनः मीन्स गुड पीपल. पालयती पालयती मीन्स फॉलो. ओके, द धर्म इज इन द द्वितीया विभक्ती. अकॉर्डिंग टू दिस सेंटेन्स सज्जन इज द कर्ता, पालयती इज द क्रियापद अँड धर्मम इज द कर्म. Then next one शब्दः. We have to use the proper case of शब्द. अहम शब्दम शृणोति. शब्दम म्हणजे word, only one word is there, that's why शब्दम. Okay, अहम I शब्दम word शृणोति. शृणोति म्हणजे लिसन. Okay, understand? Then फोर्थ वन ते विद्यालयम गच्छन्ति. सह तौ ते विद्यालयम विद्यालयः. विद्यालय मीन्स अ लोकेशन. ओके, सेविका आपणम गच्छती. आपणम इज द लोद. आपणम कुठे गेले? आपण टू मार्केट. ओके, तर गच्छती. अकॉर्डिंग दॅट लाईक दॅट सेविका. सेविका म्हणजे सर्वंट. आपणम गच्छती टू मार्केट इज going to market, going to school. Okay, like that we have to use even two is there we have to use the dvitiya vibhakti. Understand now? According to that some examples of dvitiya vibhakti. dantakurchah dantakurcham. स्यूतः स्यूतं. कर्णः कर्णं. दीपः दीपं. मार्जकः मार्जकं. संगणकः संगणकं. दन्तः दन्तं. कलशः कलशम. ओके, तर रिपीट अगेन विथ मी. दंतकुर्च दंतकुर्चम. दंतकुर्च म्हणजे टूथब्रश. स्यूतः बॅग स्यूतं. कर्णः इयर कर्णम. दीपः म्हणजे दिवा दीपम. मार्जकः मार्जकम सिस्टर. संगणकः कंप्यूटर संगणकम. दन्तः टीथ दंतम. ओके, कलशः कलशम. ओके, अकॉर्डिंग टू दॅट वी हॅव टू सी द नपुंसकलिंगम फलम प्लस म फलम. ओके, तुम्ही मगाशी आपण बघितलं होतं. तर आपण काय 2-4 एक्झाम्पल बघणार. मर्कटः कदलीफलम खादती. कदलीफलम इज द नपुंसकलिंगम. वी हॅव टू यूज सेम कदलीफलम. मर्कट काय खाते? व्हॉट इज इट? कदलीफलम. व्हॉट क्वेश्चन इज देअर? दॅट टाइम वी हॅव टू यूज द्वितीया विभक्ती. गजः किम क्षिपति. गजः जलम क्षिपति. बालकः किम गच्छति. बालकः गृहं गच्छति. रमेशः किम गच्छति. रमेशः उद्यानं गच्छति. Okay, whenever object is there we have to use their dvitiya vibhakti. Now we have to see the next one is the napusakalingam
वाहनं वाहनं, जलं जलं, वस्त्रं वस्त्रं, यन्त्रं यन्त्रं, व्यजनं व्यजनं, पुस्तकं पुस्तकं, भांडं भांडं, शस्त्र शस्त्रम. ओके, रिपीट along with me again. वाहनं वाहनं, व्यजनं व्यजनं, जलं जलं, पुस्तकं पुस्तकं, वस्त्रं वस्त्रं, भांडं भांडं, यंत्र यंत्रम, शस्त्रम शस्त्र. This is an apusakalinga pratyaya. It's a very simple. Whenever kim is there, I want to explain one thing is there, like that in the sentence balakah gruham gacchati. Actually gruha is a location, okay, but तुमच्या डोक्यामध्ये येईल की आता लास्ट टाइम मिस ते आताच कुत्र असं ती शिकवलं होतं. अकॉर्डिंग टू दॅट लोकेशन इज दर वी हॅव टू यूज सप्तमी विभक्ती. बट अकॉर्डिंग टू संस्कृत ग्रामर वेन एवर गच्छती इज दर दॅट टाइम ऑल्सो वी हॅव टू यूज द्वितीया विभक्ती. म्हणजे जेव्हा गच्छती हे जर सेंटेन्समध्ये असेल ॲज अ क्रियापद तर तुम्हाला द्वितीया विभक्तीच यूज करायची आहे. बालक गृहम गच्छति, बालक उद्यानम गच्छति, बालक आपणम गच्छति, बालिका गृहम गच्छति, वॉट एवर इज देयर, wherever gachati is there, gachati means going, that time location is there, we have to use there what ditiya vibhakti. Please kindly note this thing, understand. Now we have to see strilingam. Vatika plus ma. Vatika means what? Vatika means udyan, garden, vatika. Nadi plus ma, nadi. Nadi means river. According to that, some example of a strilingam. बालकः जननीं नमस्करोति. बालकः जननीं नमस्करोति. बालकः जननी म्हणजे आईला नमस्कार करते. ओके, बो डाउन टू द मदर. देन जनकः पत्रिकां पठति. पत्रिका पठति. ओके, पत्रिकां टू पत्रिका. ओके, पत्रिकां पठति. स्वामिनी सेविकाम आवयती. आवयती म्हणजे कॉलिंग. स्वामिनी म्हणजे घरातली मालकीण. सेविका मीन्स वॉट? सेविका मीन्स नोकर. ओके, सर्वंट. आवयती. सेविका मीन्स इन द स्त्रीलिंगम. द जननीम पत्रिकाम सेविकाम. द थ्री आर इन द स्त्रीलिंगम. द जननी चेंज इन जननीम, पत्रिका चेंज इन पत्रिका, sevika change in sevika. You can make the many more sentence. Okay, according to that we have to see some more example. Rotika rotika, marjani marjani, pustika pustikam, घटी घटी, नलिका नलिकाम, अंगुली अंगुलीम, शर्करा शर्कराम, पुनఃपूर्णी पुनःपूर्णी. The ending in ma ma is there. See, ma ma ma. This all is a very simple kim kim kim. रोटिकाम. बालकः रोटिकां खादति. बालिका पुस्तिकां लिखति. Okay, like that you can write any some sentence in the Sanskrit. Is a very easy. It's a proper sentence. Okay. Now according to see. So you have to see the in the textbook there is a one picture is given. I post also here a chitra varnanam patata. In the chitra so many things are there, like that one ruddha is there, old man. Ruddha is there, old woman. One balika is there, she is playing with kanduka. Kanduka means ball. One shunaka also there. Shunaka is chapati khata means roti kam khadati. In the here you can see झाडाच्या खाली एक मुलगा काय करतोय, पुस्तक वाचत. बालक पुस्तकम पठती. अँड वन महिला इज देअर, मीन्स वुमन इज देअर. शी कॅरीज अ बकेट in her hand. According to that we have to use the द्वितीया विभक्ती and you have to make the चित्रमण of a same sentence, some sentences. Okay, in the first question, बालकः किम पठती, you can saw in the picture. बालक काय वाचतोय? सी. बालक किम पठती, बालकः पुस्तकम पठती. ओके, बालक काय वाचते? बालक पुस्तक वाचतो. तर किम इज देअर, द बॉय इज रीडिंग अ बुक. बालकः पुस्तकम पठती. इन द ब्रॅकेट पुस्तक इज गिवन ऑलरेडी. तो बालक किम पठती,
बालक काय बसते? द बॉय इज रीडिंग बुक. देन वृद्ध किम धरती. वृद्धम किम धरती. वृद्धाने काय होल्ड केलेलं आहे? वृद्ध इज देअर. ॲक्च्युली वृद्ध इज बाय मिस्टेकली वृद्ध छत्रम धरती. छत्र मीन्स umbrella. You have to write the meaning of this word for your study. Chhatra means umbrella. The old man is holding an umbrella. Chhatram dharati म्हणजे hold. Then next one, शुनकः किम खादती. बघा, शुनक म्हणजे कुत्रा. ओके, डॉग. त्याच्या तोंडामध्ये काय आहे? रोटिका आहे. रोटिका मीन्स चपाती. शुनक किम खादती. शुनकः रोटिकाम खादती. द डॉग इज इटिंग चपाती. द नेक्स्ट क्वेश्चन, बालिका किम क्षिपती. कंदुक इज देअर. कंदुक इन द ब्रॅकेट. बालिका कंदुकम क्षिपती. यू कॅन सी तिच्या हातामध्ये बॉल आहे. तर बालिका कंदुकम क्षिपती. द मिनिंग ऑफ दिस सेंटेन्स इज meaning of this sentence is the girl is throwing a ball. Then महिला किम नयती. द्रोणी. द्रोणी means bucket. महिला द्रोणीम नयती. The woman is taking the bucket. Whenever kim question is there, that time you have to use their द्वितीया विभक्ती. It is useful for the एकवाक्येन उत्तरत also. ओके, महिला द्रोणीम नयती. सी तिच्या हातामध्ये बकेट आहे. महिला द्रोणीम नयती. ओके, देन लास्ट, वृद्धा किम पश्यती. वृद्धा बालिकां पश्यती. द ओल्ड वुमन इज लुकिंग ॲट द गर्ल. ओके, ती असे हातवारे करून दाखवते त्याला की वृद्धा बालिकां पश्यती. ती शो करते त्याला. ओके, वृद्धा बालिकां पश्यती. तर अकॉर्डिंग टू दिस सेंटेन्स you get to know whenever kim is there, you have to use द्वितीया विभक्ती. In the द्वितीया विभक्ती, in the पुल्लिंगम is there एकवचनम, द्वितीया एकवचनम. In the स्त्रीलिंगम also द्वितीया एकवचनम is there. In नपुंसकलिंग also द्वितीया एकवचनम is there. आता आपण फक्त एकवचनाचाच अभ्यास केलेला आहे. Now we have to see is a very important according to that. See, मी ऑलरेडी सांगितलेलं तर whenever object is there, that time you have to use द्वितीया विभक्ती. ओके, तर this is the all object. ओके, like that रामः कर्ता, विठ्ठलः कर्ता, छात्रः कर्ता, माता कर्ता, वृद्धा कर्ता. This is all subject. And गच्छति is what? Please tell me. Very good. गच्छति is the क्रियापद. ओके, गच्छति is the क्रियापदम. अंडरस्टँड. आपण लटलकारमध्ये शिकलेलो आहे. तो वी हॅव टू मेक द सेंटेन्स फ्रॉम दिस चार्ट. इट इज अवेलेबल इन युअर टेक्स्टबुक ऑल्सो इन द भाषा अभ्यास. ओके, तो आपल्याला सेंटेन्स बनवायचं आहे. तर फॉर एक्झाम्पल, रामः सरयू नदीम गच्छति. तर गच्छति का दिलेलं आहे? मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं. वेनेवर गच्छति इज देअर, दॅट time only we have to use द्वितीया विभक्ती. Actually सरयू नदू, चंद्रभागा, विद्यालय, पाकगृहम, देवा, this is a location. But whenever गच्छति is a sentence, in the गच्छति word is in the sentence, that time you have to use द्वितीया विभक्ती. Please note this thing. Till 10th standard is a very important this thing. Okay, गच्छति. According to me, I am making the sentence रामः सरयू नदीम गच्छति. Then second sentence you have to tell to me. Okay, like that, विठ्ठलः चंद्रभागा गच्छति. How can you sentence form? विठ्ठलः चंद्रभागाम गच्छति. Then third, छात्रः विद्यालय गच्छति. तर काय आणार सेंटेन्स? छात्रः विद्यालयम गच्छति. माता पाकगृह गच्छति. माता पाकगृह मीन्स किचन गच्छति. वृद्धा देवालय गच्छति. वृद्धा मीन्स ओल्ड वुमन. देवालय मीन्स मंदिर, टेम्पल. वृद्धा देवालयम गच्छति. According to that, this sentence I am making 5 sentences. Please repeat it along with me. रामः सरयू नदीम गच्छति. छात्रः विद्यालयम गच्छति. वृद्धा देवालयम गच्छति.
विठ्ठलः चंद्रभागाम गच्छती. चंद्रभागाम इज द नेम ऑफ द चंद्रभागेला पूर आला असं एक गाणं आहे. ओके. देन माता पाकगृहम गच्छती. Understand? The according to that, whenever object is there, means karma padam, that time you have to use their द्वितीया विभक्ती. तर आतापर्यंत आपण षष्ठी, संबंधवाचकाः, कुत्र असती, सप्तमी, देन किम 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 द्वितीया विभक्ती, असं करून आपण 3-4 विभक्तीचा अभ्यास केलेला आहे. ओके. अंडरस्टँड? आणि ऑलरेडी आपण कह का किमद्वारी प्रथमा विभक्तीचा पण अभ्यास केलेला आहे, तृतीय विभक्तीचा पण आपण अभ्यास केलेला आहे. अंडरस्टँड? तर लवकरच आपण पुढची विभक्ती कस्मात, स्थानात आणि चतुर्थी विभक्ती पण आपण शिकणारच आहे. कस्मै, कस्सई अशा आता चतुर्थी आणि पंचमी विभक्ती फक्त शिकायची राहिलेली आहे. अंडरस्टँड? आताचं लेक्चर मी आता ते संपवते. तुम्ही विभक्त्यांचा भरपूर अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट टाईमला जर आपण जेव्हा आपल्या विभक्त्या कंप्लीट होते तर प्रत्येक विभक्तीचं आपण एकवचनच बघितलेलं आहे, तर आपण द्विवचन आणि बहुवचनाचे पण सुद्धा बघणार आहोत काय काय आहे. इन द फॉर्म ऑफ व्हॉट? इन द फॉर्म ऑफ टेबल्स. ओके. टेबल्स बघणार आहोत पुढच्या वेळी, म्हणजे हे 2 सम कंप्लीट झाल्यानंतर. तर पुढच्या वेळी आपण नक्की भेटू नवीन विषय, नवीन गोष्ट घेऊन. आय होप तुम्हाला लेक्चर समजलं असेल. इम्पॉर्टंट पॉईंट्स मी नोट डाऊन करायचे आहेत. थँक्यू. धन्यवाद. पुनर्मिलामः.